Hello friends, I welcome you all in today's video. Friends, today we are going to learn synthesis of simple, compound and complex sentences. Simple sentence means साधं वाक्य. Compound sentence means संयुक्त वाक्य. And last, complex sentence means मिश्र वाक्य. So, today we are going to learn how we can frame simple sentence, compound sentence and complex sentence. साधं वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य कशा प्रकार बनवायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, according to clauses there are three types of sentences and those are simple, compound and complex sentences. आणि क्लॉजेसनुसार वाक्याचे तीन प्रकार जे होतात ते आपण अगदी साध्या पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे अगदी साध्या पद्धतीने कशा प्रकारे शिकता येईल तर इथे या टेबलमध्ये अगदी व्यवस्थित माहिती दिलेली आहे, त्याचा आपण अभ्यास करूया. तर इथे टाइप्स ऑफ सेंटेन्स अकॉर्डिंग टू क्लॉजेस देयर आर थ्री टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. फर्स्ट वन इज पहिला आहे सिंपल सेंटेन्स, साधं वाक्य. आणि जेव्हा आपण क्लॉजेसचा विचार करतो तेव्हा क्लॉजेसमध्ये मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज यांचा वापर केला जातो. तर मेन क्लॉजला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. प्रिन्सिपल क्लॉज, इंडिपेंडेंट क्लॉज आणि मेन क्लॉज अशा प्रकारे मेन क्लॉजला आपण ओळखतो. सबऑर्डिनेट क्लॉज याला आपण डिपेंडंट क्लॉज सुद्धा म्हणतो आणि सबऑर्डिनेट म्हणजे गौण आणि क्लॉज म्हणजे पोटवाक्य आणि गौण पोटवाक्य आणि इथे मेन क्लॉज म्हणजे मुख्य पोटवाक्य. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर सिंपल सेंटेन्स मध्ये देयर इज ओनली वन मेन क्लॉज, एकच मेन क्लॉज असतो आणि त्या मेन क्लॉज मध्ये वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट. मराठी व्याकरणामध्ये सब्जेक्टला उद्देश असं म्हणतात आणि प्रेडिकेटला विधेय असं म्हणतात. सब्जेक्टला जसं आपण कर्ता म्हणतो, कर्ता म्हणजेच उद्देश. जसं आय, वी, यू, ही, शी, इट, दे काही वस्तूंची नावं जी असतात ते सगळे कर्त्यामध्ये येतात म्हणजे उद्देशामध्ये येतात. आणि उद्देशाविषयी ज्या शब्दांद्वारे माहिती दिली जाते त्याला आपण प्रेडिकेट म्हणतो म्हणजे विधेय म्हणतो. द प्रेडिकेट इज द वर्ड्स, द ग्रुप ऑफ वर्ड्स which tells us more about the subject. म्हणजे सब्जेक्ट विषयी सांगणारे जे शब्द असतात त्यांना प्रेडिकेट असं म्हटलं जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे एक मेन क्लॉज असतो आणि त्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट असतो, परंतु या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज नसतो. त्यानंतर कंपाऊंड सेंटेन्स याला संयुक्त वाक्य म्हणतो आपण. अँड इन कंपाऊंड सेंटेन्स देर आर टू मेन क्लॉजेस और मोर दॅन टू मेन क्लॉजेस. म्हणजे इथे कंपाऊंड वाक्यामध्ये दोन मेन क्लॉजेस असतात किंवा त्यापेक्षा जास्त मेन क्लॉजेस असू शकतात, परंतु सबऑर्डिनेट क्लॉज या वाक्यामध्ये सुद्धा नसतो. त्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स मिश्र वाक्य. मिश्र वाक्यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि एक किंवा एकपेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. म्हणजे इथे एक मेन वाक्य असणं गरजेचं आहे आणि एक पेक्षा जास्त किंवा एकपेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज त्या वाक्यामध्ये राहू शकतात. मित्रांनो, इथे बघायचं आहे सिंपल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स या सर्व वाक्यांमध्ये आपल्याला दिसते की मेन क्लॉज मध्ये विचार जर केला, सिंपल सेंटेन्स मध्ये एकच मेन क्लॉज, कंपाऊंड सेंटेन्स मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एक मेन क्लॉज आणि एक किंवा एकपेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज असतात. ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपाऊंड सेंटेन्सेस तयार करत असताना आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर करावा लागतो. आणि कंजंक्शन्स म्हणजे उभयान्वयी अव्यय इथे वाक्यांना जोडण्यासाठी, क्लॉजेसना जोडण्यासाठी आपल्याला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरावे लागतात. तर ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणकोणते आपण वापरतो तर त्यामध्ये फॉर, अँड, नायदर, नॉर, बट, ऑर, एट, सो, हेन्स, देअरफॉर, आयदर, ऑर,
only, not only but also, both and, as well as, else, otherwise, however. आणि अशा प्रकारची ही सर्वची सर्वच कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जी आहे ती आपल्याला कंपाऊंड सेंटेन्सेस मध्ये वापरावी लागतात. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये आपण काय वापरतो, तर तिथे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये आपण वापरतो सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जसे इथे गौण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन, तर गौण समूहवाचक उभयान्वी अव्यय जे आहे ते आपण या ठिकाणी वापरतो. तर इथे आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरतो. तर या ठिकाणी कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये वापरली जाणारी जी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहे ती आपण सुरुवातीला वाचून घेऊया. इथे कोणकोणती ती वापरली जातात आणि त्यानंतर प्रत्येक वाक्य समजून घेऊया. as soon as, when, no sooner than, hardly when, while, since, till, because, lest, so that, so, dash dash dash, that, unless, if, that, though, although, than, as, so as, before, still, where, which, who, whose, whom. आणि यासारखी सबऑर्डिनेट कंजंक्शन्स जी आहे ती कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये वापरली जातात. ही कंजंक्शन्स आपल्याला माहिती असेल सबऑर्डिनेट कंजंक्शन, तर आपण हे वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे ते ओळखू शकतो. आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन जर असेल तर आपण ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स आहे असं ओळखू शकतो. तर यानंतर आपण पाहूया सिंपल सेंटेन्स. इथे एक्झाम्पल्स दिलेले आहे. सिंपल सेंटेन्स कशा प्रकारचं असते, ज्यामध्ये की एकच सब्जेक्ट असतो आणि एक प्रेडिकेट असतो. राहुल वर्कड, आणि इथे राहुल हा सब्जेक्ट आहे आणि वर्कड इथे एकच प्रेडिकेट, म्हणजे जसं की वर्कड हार्ड टू पास द एक्झाम, या ठिकाणी एक सब्जेक्ट आणि एकच प्रेडिकेट इथे दिसते आपल्याला. आणि वन मेन क्लॉज, फक्त एकच मेन क्लॉज आपल्याला इथे दिसून येतो. राहुल वर्कड हार्ड टू पास द एक्झाम. राहुलने परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत घेतली. एकच वाक्य आहे, एकच सब्जेक्ट आहे, कर्ता एकच आहे, म्हणजे उद्देश एकच आहे आणि विधेय सुद्धा एकच आहे. त्यानंतर आपण ही लवकरात लवकर ही सगळी एक्झाम्पल पाहूया आणि शेवटी आपल्याला तिन्ही वाक्यांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं आहे, सिंपल सेंटेन्स टू कंपाऊंड सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स टू कॉम्प्लेक्स सेंटेन्स, अशा प्रकारे बदल कसा करायचा आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स आपल्याला इथे शिकायचं आहे. सेकंड सेंटेन्स, हॅव्हिंग कम्प्लिटेड हिज वर्क ही वेंट होम. हॅव्हिंग कम्प्लिटेड हिज वर्क ही वेंट होम, आणि हे सुद्धा हे वाक्य जे आहे इथे एकच सब्जेक्ट आहे ही, आणि वेंट होम अशा प्रकारे. ही वॉज सो टू वीक टू स्पीक. ही वॉज टू वीक टू स्पीक, आणि इथे या ठिकाणी ही आणि वॉज टू वीक टू स्पीक, ही एक सब्जेक्ट आणि त्यानंतर वॉज, त्यानंतर इथे प्रेडिकेट जे आहे वॉज टू वीक टू स्पीक, म्हणजे सब्जेक्टची माहिती जी आहे ती जी सांगितली जाते त्याला आपण इथे प्रेडिकेट असं म्हणतो. आणि प्रेडिकेट हे जे आहे वॉज टू वीक टू स्पीक, हे सगळं कशा माहिती सांगते आहे, तर इथे ही बद्दल. देन शी कुड नॉट गेट फर्स्ट प्राइज ड्यू टू हर इलनेस. इन स्पाइट ऑफ वर्किंग हार्ड, धीरन फेल्ड इन द एक्झामिनेशन, आणि या ठिकाणचा हा आपल्याला इथे एकच मेन क्लॉज दिसतो आहे. इथे एकच मेन क्लॉज आहे, इथे एकच मेन क्लॉज आहे, आणि प्रत्येक वाक्यात इथे एक मेन क्लॉज आपल्याला दिसून येतो. हॅव्हिंग फिनिश्ड द वर्क ही पुट अवे हिज टूल्स, या ठिकाणी हा एक मेन क्लॉज आहे, इथे सब्जेक्ट आणि हा प्रेडिकेट. आफ्टर क्लिअरिंग हिज व्हॉइस ही स्टार्टेड हिज सिंगिंग. ही स्टार्टेड हिज सिंगिंग, इथे ही सब्जेक्ट आहे, स्टार्टेड हिज सिंगिंग हा प्रेडिकेट आहे. सब्जेक्ट विषयी माहिती सांगणारा जो भाग आहे त्याला आपण प्रेडिकेट म्हणतो. द टी इज टू हॉट टू ड्रिंक, इथे द टी इज म्हणजे वस्तूचं नाव आहे आणि त्यानंतर इज टू हॉट टू ड्रिंक, आणि इथे हा भाग जो आहे तो प्रेडिकेट आहे. बिसाइड बिईंग अ पेंटर ही इज अ डॉक्टर. बिसाइड बिईंग अ पेंटर ही इज अ डॉक्टर, आणि ही इज अ डॉक्टर ही सब्जेक्ट आणि इज अ डॉक्टर हा भाग आहे प्रेडिकेट आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत कंपाऊंड सेंटेन्सेस. एक्झाम्पल्स बघायचे आपल्याला. कंपाऊंड सेंटेन्सेस मध्ये कोणकोणत्या शब्दांचा आपण वापर करतो, वारंवार जे वापरले जातात त्या शब्दांचा आपण विचार करू. हे आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन फॉर. पहिल्या वाक्याच्या घटनेचे कारण दुसऱ्या वाक्यात दिलेले असेल तर ही वाक्य फॉरने जोडतात. म्हणजे पहिल्या वाक्याच्या घटनेचे कारण दुसऱ्या वाक्यात दिलेले असेल तर वाक्य फॉरने जोडले जाते. हिमेश विल बी प्रमोटेड फॉर ही इज द बेस्ट स्टुडंट इन द क्लास. जसं हिमेश विल बी प्रमोटेड, आता पहिल्या वाक्याच्या घटनेचे कारण म्हणजे पहिल्या वाक्याचे घटनेचे कारण म्हणजे ही विल बी प्रमोटेड, त्याला प्रमोटेड करण्यात येईल. फॉर ही इज द बेस्ट स्टुडंट इन द क्लास, कारण की तो वर्गातला चांगला विद्यार्थी आहे. त्यानंतर आपण नेहमी वापरतो तो शब्द अँड आहे. अँडला कसं वापरायचं आहे, तर अँडला आपण वापरतो
दिलेल्या वाक्यातील समान भाग दुसऱ्या वाक्यातून काढून असमान भाग अँडने जोडावा. अँडने आपण हा भाग जोडत असतो, म्हणजे पहिल्या वाक्यातील समान भाग दुसऱ्या वाक्यातून काढून असमान भाग जोडतो, किंवा अँडने आपण दोन मुख्य वाक्यांना जोडण्याचं आपण काम करतो. ही रॅन व्हेरी स्पीडीली अँड ओन द रेस. ही रॅन व्हेरी स्पीडीली म्हणजे इथे सब्जेक्ट आहे, त्यानंतर रॅन व्हेरी स्पीडीली, इथे आपल्याला मेन क्लॉज दिसतो, त्याच्यानंतर दुसरा मेन क्लॉज असा आहे अँड ही वोन द रेस. आता इथे हीची पुनरावृत्ती केलेली नाही, इट इज नॉट रिपीटेड, ही इज नॉट रिपीटेड मीन्स सब्जेक्ट इज नॉट रिपीटेड. आता इथे ही ओन द रेस असं म्हणू शकतो आपण, परंतु ही रॅन व्हेरी स्पीडीली अँड ही ओन द रेसच्या ऐवजी ओन द रेस वापरलेला आहे. साधारणतः इंग्रजीमध्ये एकच सब्जेक्ट असेल तर ते पुन्हा पुन्हा वारंवार रिपीट केलं जात नाही. त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया. बटचा वापर कसा करतो? टू शो कॉन्ट्रॅडिक्शन, विरोधाभास दाखवायचा असेल तर आपण बटचा वापर करतो. समानता दाखवायची असेल तर अँडचा. ही ट्राईड हिज लेवल बेस्ट, त्याने त्याच्याकडून पूर्ण प्रयत्न केला, बट फेल्ड मीन्स बट ही डिड नॉट पास, म्हणजे तो पास झाला नाही. ही फेल्ड म्हणजे तो अपयशी झाला. ही ट्राईड हिज लेवल बेस्ट बट, परंतु तो अनुत्तीर्ण झाला. अशा प्रकारे कॉन्ट्रॅडिक्शनसाठी बटचा वापर करतात. त्यानंतर एट म्हणजे तरीही आपण त्याला म्हणतो. टू जॉईन टू अपोजिट सेंटेन्सेस, दोन अपोजिट वाक्य पूर्णपणे जोडायचे असेल तर एटचा वापर करतात. एट म्हणजे तरीही ज्याला म्हणतो आपण. ही डिड नॉट अटेंड द कॉलेज एट, ही गॉट फर्स्ट रँक. ही डिड नॉट अटेंड द कॉलेज, त्याने कॉलेज अटेंड केलं नाही, परंतु आपल्याला अपोजिट सेंटेन्स आहे बट ही गॉट द फर्स्ट रँक, आणि त्याला पहिला रँक मिळालेला आहे. अशा प्रकारे हे सेंटेन्स आहे, टू अपोजिट सेंटेन्सेस आहे आणि त्याला एटने जोडलेला आहे. त्यानंतर हावेवर चा वापर करतो आपण. पहिल्या वाक्याच्या विरुद्ध बाजू दुसऱ्या वाक्यात असते. पहिल्या वाक्याच्या विरुद्ध बाजू दुसऱ्या वाक्यात असते. म्हणजे जसं की पहिल्या वाक्यात जे आहे ते आपल्याला द कॅट वॉज टेरिफिक, द कॅट वॉज टेरिफिक, अतिशय भयंकर होती मांजर, परंतु हावेवर इट वॉज हार्मलेस, परंतु ती निरुपद्रवी होती. इट वॉज हार्मलेस, इजा न करणारी होती. इट वॉज हार्मलेस. आणि अशा प्रकारे दुसरी जी बाजू आहे ती या वाक्यात मांडलेली आहे, विरुद्ध बाजू मांडलेली आहे. पहिल्या वाक्यात ती एक मांजर आहे, टेरिफिक आहे, अतिशय भयंकर अशी आहे. हावेवर म्हणजे तरीही सुद्धा. इट वॉज हार्मलेस, आणि अशा प्रकारे इथे हावेवरचा वापर करण्यात आलेला आहे. त्यानंतर अदरवाईजचा आपण वापर करतो. असे नाही केले तर तसे होईल, असं आपण नेहमी म्हणतो. असे केले तर असे होईल, असे नाही केले तर तसे होईल, असं जेव्हा म्हणतो आपण त्याचा वापर कसा करायचा? वी मस्ट गो फास्ट अदरवाईज वी विल नॉट गेट बस. जसं की वी मस्ट गो फास्ट, आपण फास्ट जायला पाहिजे, अदरवाईज वी विल नॉट गेट द बस, आपल्याला बस मिळणार नाही, या प्रकारे. त्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स कशा प्रकारे तयार केली जातात? त्या ठिकाणी आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जी वापरतो. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन जी आहे तिथे दिलेली ॲज सून ॲज आणि व्हेन. ॲज सून ॲज ही फिनिश द वर्क ही वेंट आउटसाइड, आणि ॲज सून ॲज इथे हायलाइट केलेला आहे. ॲज सून ॲज ही फिनिश द वर्क ही वेंट आउटसाइड, त्याचं काम संपलं आणि लगेच तो बाहेर गेला. व्हेन ही फिनिश द वर्क ही वेंट आउटसाइड, आणि व्हेन हे वाक्य आपण पुन्हा जोडू शकतो. अशा प्रकारे हे दोन्ही वाक्य जे आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. त्यानंतर नो सुनर दॅन हार्डली व्हेनचा वापर आपण नेहमीच करतो. नो सुनर डीड द थीफ सी द पोलीस दॅन ही रॅन अवे, आणि अशा प्रकारे इथे नो सुनर डीड द थीफ सी द पोलीस दॅन ही रॅन अवे या वाक्याला जोडले गेलेलं आहे नो सुनर दॅननी. आणि नो सुनर दॅनचा वापर कॉम्प्लेक्स सेंटेन्स साठी करतो, आणि ते सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे, लक्षात ठेवायचं आहे. याच वाक्याला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे हार्डली व्हेन मध्ये. आपण करताना हार्डली हॅड नो सुनरच्या ऐवजी लिहिलेलं आहे द थीफ सीन द पोलीस हॅड इथे, आणि इथे असल्यामुळे आपण इथे सीन लिहिलेला आहे, थर्ड फॉर्म वापरलेला आहे. द पोलीस व्हेन ही रॅन अवे, आणि इथे दॅनच्या ऐवजी व्हेन लिहिलेला आहे. त्यानंतर व्हेनेव्हरचा वापर कसा करतो? जेव्हा केव्हा, ज्याला म्हणतो आपण ही मीट्स मी व्हेनेव्हर ही गेट्स टाइम, तो मला भेटतो जेव्हा केव्हा त्याला वेळ मिळते. त्यानंतर व्हाईलचा वापर करूया आपण. व्हाईल म्हणजे च्या दरम्यान किंवा एखादी क्रिया करताना, जसं व्हाईल प्लेइंग म्हणजे खेळताना, व्हाईल रनिंग म्हणजे धावताना, व्हाईल वॉकिंग म्हणजे चालताना. ही फेल्ट हंग्री व्हाईल वॉकिंग ऑन द स्ट्रीट, अशा प्रकारे हे वाक्य आपण बघितलेलं आहे. सो दॅट कारण की किंवा च्या कारणामुळे. ही स्टडीड हार्ड सो दॅट ही कुड पास, आणि ही स्टडीड हार्ड सो दॅट ही कुड पास, त्या कारणामुळे इथे तो पास होऊ शकला, त्याने चांगला अभ्यास केला त्याच्यामुळे पास होऊ शकला. त्यानंतर आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं. सिंपल टू कंपाऊंड अँड कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स. सिंपल मधून कंपाऊंड मध्ये कसं जायचं, कंपाऊंड मध्ये कॉम्प्लेक्स मध्ये कसं जायचं आहे आपल्याला इथे बघायचं आहे वन बाय वन. सिंपल सेंटेन्स उदाहरण इथे दिलेलं आहे. ब्लॅक मध्ये आफ्टर क्लिअरिंग हिज व्हॉइस ही स्टार्टेड हिज सिंगिंग, ही स्टार्टेड हिज सिंगिंग. आता इथे एकच मेन क्लॉज आहे, ही सिंपल सेंटेन्स आहे. सिंपल सेंटेन्स आपल्याला कंपाऊंड करायचं आहे. आता आफ्टर क्लिअरिंग हिज व्हॉइस, त्यांनी आवाज
क्लिअर केल्यानंतर, साफ केल्यानंतर ही स्टार्टेड ही सिंगिंग आणि त्याने गायनाला सुरुवात केली. त्याने आपला घसा ठीक केला. ही क्लिअरिंग हिज आफ्टर क्लिअरिंग हिज व्हॉइस. आणि या वाक्याला जर समजा आपल्याला मेन क्लॉजमध्ये घ्यायचं असेल तर कंपाऊंड सेंटेन्समध्ये ही क्लिअर्ड हिज व्हॉइस म्हणजे एक वाक्य झालेलं आहे. अँड स्टार्टेड हिज सिंगिंग. आधी सांगितल्याप्रमाणे हीची पुनरावृत्ती आपण करत नाही. ही स्टार्टेड हिज सिंगिंगच्या ऐवजी आपण लिहिलेलं आहे स्टार्टेड हिज सिंगिंग. अशा प्रकारे सिंपल टू कंपाऊंड आपण ह्या वाक्याला करतो. त्यानंतर दुसरं जे वाक्य आहे सिंपल सेंटेन्स आहे. ही मस्ट वर्क हार्ड टू विन द फर्स्ट प्राइज. आणि इथे पण हे सिंपल वाक्य फर्स्ट इथे आपल्याला दिसते ही सब्जेक्ट आहे आणि त्यानंतर राहिलेला भाग जो आहे तो प्रेडिकेट आहे. तर याला कंपाऊंड सेंटेन्स मध्ये ट्रान्सफर करताना आपण करतो ही मस्ट वर्क हार्ड और ही विल नॉट विन द फर्स्ट प्राइज. अन्यथा ऑरचा अर्थ होतो अन्यथा. ही मस्ट वर्क हार्ड और ही विल नॉट विन द फर्स्ट प्राइज. त्याने खूप मेहनत करायला पाहिजे अन्यथा त्याला पहिलं बक्षीस मिळणार नाही. आणि त्यालाच ह्याच वाक्याला आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये करायचं आहे. चेंज इंटू कॉम्प्लेक्स. ही मस्ट वर्क हार्ड दॅट ही माइट विन द फर्स्ट प्राइज. आणि ही मस्ट वर्क हार्ड त्याने मेहनत घेतलीच पाहिजे, मेहनत करायलाच पाहिजे. दॅट कशाकरिता की ही माइट विन द फर्स्ट प्राइज आणि त्याच्यामुळे तो पहिलं बक्षीस जिंकेल. ह्या दोन्ही वाक्यामध्ये इथे एक थोडा फरक लक्षात ठेवाल की इथे ऑरने म्हणजे अन्यथा असतो तेव्हा ही विल नॉट विन द फर्स्ट प्राइज आणि ही माइट विन द फर्स्ट प्राइज अशा प्रकारे हे वाक्य इथे केलेलं आहे. त्यानंतर सिंपल सेंटेन्स आपण इथे घेतलेला आहे. ही बॉट हिज फ्रेंड्स कार. आणि या वाक्याचे दोन वाक्य कसे करतो आपण. ही बॉट द कार अँड इट बिलॉंग्ड टू हिज फ्रेंड. आणि ती त्याच्या मित्राच्या मालकीची होती. ही बॉट हिज फ्रेंड्स कार. आणि इथे फ्रेंड्स कार म्हणजे मित्राची कार. इथे पोझिशन आहे म्हणजे च्या मालकीची असणे म्हणजे मित्राची कार. आणि इथे बिलॉंग टू हिज फ्रेंड. अशा प्रकारे हे वाक्य आपण तयार केले. इट बिलॉंग टू हिज फ्रेंड. त्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स करत असताना ही बॉट द कार दॅट बिलॉंग टू हिज फ्रेंड. आणि हे वाक्य कॉम्प्लेक्स मध्ये करताना आपल्याला अगदी सोपं जाते. दॅट बिलॉंग टू हिज फ्रेंड. इथे दॅटचा वापर केलेला आहे. त्यानंतर वाक्य आहे सिंपल सेंटेन्स. हॅव्हिंग फिनिश्ड हिज वर्क ही केम बॅक. आणि त्याचं काम संपल्यानंतर तो परत आला. ही केम बॅक. तर इथे या वाक्याला कंपाऊंड सेंटेन्स करताना ही फिनिश्ड हिज वर्क अँड केम बॅक. तर ही केम बॅक म्हणू शकतो आपण. इथे केम बॅक लिहिलेला आहे. त्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे ही फिनिश्ड हिज वर्क सो दॅट ही केम बॅक. आणि इथे सो दॅटचा वापर इथे आपण केलेला आहे कारण की अशा प्रकारे ही फिनिश्ड हिज वर्क सो दॅट ही केम बॅक. फ्रेंड्स आपण इथे आज सिंपल कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स कशा प्रकारचे असतात ते आपण इथे पाहिलेलं आहे. अतिशय साध्या पद्धतीने इथे या तिन्ही वाक्यांचा अभ्यास आपण केलेला आहे. सुरुवातीला आपण क्लॉजेस बघितले म्हणजे मेन क्लॉज, त्यानंतर सबऑर्डिनेट क्लॉज पाहिला आपण आणि इथे आपण त्याचा वापर सुद्धा केलेला आहे. आणि त्या वाक्यांमध्ये कशा कशा प्रकारे बदल केले जातात हे सर्व आपण इथे बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही ऐकला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.